तत्व शब्द आले, भगवंताची प्राप्ती झाली, तत्व आले, तेव्हा बाबांना भगवत प्राप्ती झाली। बाबांनी सेवकात एकोपा राहावा म्हणून शब्द दिले, 3 शब्द दिले। आणि जेव्हा काही परिवर्तन दिसू लागलं या मार्गात, माणूस या मार्गातले सेवक वैष्णवी होते, या मार्गातले सेवक बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या भांडण होत होते, घरी एकता निर्माण नव्हती। या सर्वसाठी परिवर्तन म्हणून त्यांनी नियम बनवले। नियम कशाला बनले? मार्गाचा परिवर्तन व्हावं म्हणून नियम बनवले। आणि जर परत आधी परिवर्तन करायची गरज येऊन राहिली आणि बाबांच्या शिकवणीप्रमाणे जर परिवर्तन होऊन राहिलं, तर त्यात काय वागवायचं, तर त्यात काय चुकीचं आहे? काळाच्या गरजेनुसार आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे। जर बदललो नाही आणि परत त्याच गोष्टी आपण रिपीट करत राहिलो तर खरंच हळूहळू का होईना या मार्गाचा बदनाम होण्याचा चान्सेस खूप जास्त आहे। असो, परिवर्तन करणे गरजेचं आहे, परिवर्तनासोबत आपल्याला जाणं महत्वाचं आहे। आज परत एक गोष्ट निघाली होती की 41 दिवसाचेच कार्य का, म्हणजे 41 दिवसाचेच कार्य करायचे। आमच्या आईने बरंच चांगलं उत्तर दिलं। त्यांना महान त्यागी बाबा जुगदेवजींनी सांगितलं की बाई तू नाही करू शकत तर 11 दिवसाचे कर। हे महान त्यागी बाबा जुगदेवजींनी आपल्या परिवारात सांगितलं। तुमच्या सेवकांना नाही सांगू शकत होते कारण की तुमच्या सेवकांमध्ये प्रॉब्लेम असा होता की तुम्ही खेड्यामध्ये राहत होते, गावात राहत होते, याला धनुषष्टी का होणार हे सांगू इच्छित होते। तर त्यांना हा मेसेज पोहोचवणं खूप कठीण होतं। तेव्हा बाबांच्या समोर बाबांनी म्हटलेला शब्द हो म्हणजे होत होता, पण आज परिस्थिती तशी राहिली का? तेव्हा मुलं शिक्षणाला बाहेर जात नव्हती, तेव्हा कुटुंब पद्धती अशी होती की सर्व एकत्र राहायचे। आता ते राहतात का? पण त्यासाठी तर काही ना काही बदलाव करणे असं जर एखाद्या व्यक्तीचे शुद्धीकरणाचे कार्य नाही जमत आहे 12 वर्षानंतर, पण काय त्यांनी त्याची इच्छा मारून द्यायची का? त्यांनी परमेश्वराची आराधना नाही करायची का? करावं की नाही करावं? अरे त्यांना पण नुसता वाटते, पण त्याला खंत तर नसली पाहिजे की मी 42 दिवसाचे कार्य नाही करू राहिलो, पण मला परमेश्वरांनी जे बाबांनी जो आदेश दिला त्याच्याबद्दल तर मला थोडी आकसली पाहिजे। म्हणून जर आपण 21, 11, 3 चे कार्य करून राहिलो तर काय मार्ग करून राहिलो? आपण शेवटी काय परमेश्वराचीच तर आराधना करून राहिलो? आपण त्या मार्ग सोडून चाललो का? म्हणून मला असं वाटते की परिवर्तन हा नियम आहे, नियमानुसार आपल्याला वागायचं आहे। बाबांची शिकवण ही निसर्गाच्या आणि परिवर्तनाला धरूनच होती।